स्वातंत्र्य दिनानंतरच्या सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली आहे। अंबाबाई मंदिरात रविवारी तर तब्बल 92,000 भाविकांनी दर्शन घेतलं। पावसाचा जोर कायम असतानाही मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशातून भाविक मोठ्या संख्येने कोल्हापुरात दाखल झालेत। स्वातंत्र्य दिनाला लागून आलेल्या सलग सुट्ट्यांची पर्वणी साधत कोल्हापूर शहर 3 दिवसांपासून पर्यटकांनी फुलून गेले। शुक्रवारी स्वातंत्र्य दिन, शनिवारी गोकुळाष्टमी आणि रविवारी सुट्टी या सलग सुट्ट्यांचा फायदा घेत राज्यासह इतर राज्यातील हजारो पर्यटकांनी कोल्हापूरला धाव घेतली आहे। विशेष म्हणजे रविवारी तब्बल 92,000 भाविकांनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं। सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या। पावसाचा जोर कायम असूनही श्रद्धाळूंनी छत्री, रेनकोट यांचा आधार घेत संयमानं रांगेत उभे राहत दर्शनाचा लाभ घेतला। मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशातूनही भाविक मोठ्या संख्येनं कोल्हापुरात दाखल झालेत। दिवसभर रिमझिम ते मुसळधार पाऊस कोसळत होता, पण भाविकांच्या उत्साहात त्यानं अजिबात खंड पडला नाही। उलट धार्मिक वातावरण अधिकच भारावून गेलं। अंबाबाई मंदिराबरोबरच रंकाळा तलाव, पन्हाळा किल्ला, राधानगरी, ज्योतिबा या पर्यटन स्थळांवरही गर्दीचा माहोल होता। हॉटेल्स, लॉजेस आणि उपहारगृहेही पर्यटकांनी फुलून गेली। व्यापाऱ्यांची चांगली उलाढाल झाली। सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात धार्मिकतेबरोबरच पर्यटनाचंही पर्व सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळालं।